दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे असं सुद्धा संदीप देशपांडेंनी सांगितलं होतं। त्यामुळे आपण बघतोय मीरा रोडमध्ये आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे। मनसेचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि तितकाच पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे। हा मोर्चा काढता येणार नाही यासाठी अनेक पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील। आम्ही कोणाच्या विरोधात बोलतोय का? आम्हाला कोणत्या भाषेमध्ये विरोध आहे का? आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायचंय। आम्ही इथे महाराष्ट्रात राहतोय, सर्व जाती धर्म भाषांसाठी राहतोय। आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये। आम्ही म्हणत नाही की आम्ही इथे फक्त मराठीच लोक राहतात, अमराठी राहतात, सगळे एकत्र राहतात, पण मराठ्यांनाच विरोध का? मराठी भाषेला विरोध का? हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा चालतात आणि आम्ही सगळ्या भाषा बोलतो। माझी संघटना माझी संस्था आहे साई माऊली। मॅडम नाही ना मॅडम, माझा हक्क आहे बोलायचा। मी कोणत्याही पक्षाची नाही, मी बोलू शकते ना मॅडम, मी बोलू शकते ना मॅडम। प्रत्येकाला हक्क दिलाय ना। आम्ही कोणत्या हातात आमचे हत्यार आहेत का? तोंडाने पण बोलू शकत नाही मॅडम आम्ही, म्हणजे सामान्य माणसाने बोलूच नाही का? तुम्ही सुद्धा महिला आहे, सामान्य माणसाने बोलायला इथं अधिकारच नाहीये का? सामान्य माणसाने बोलायचं नाही का? पब्लिक याच्यासाठीच तर आलंय ना मॅडम। आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात बोलत नाही आम्हाला। हे बघा, माझं नाव रुचिता जाधव आहे, मी एक सामान्य व्यक्ती आहे, सामान्य रस्त्यावर चालणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला कोणत्याही जाती धर्माविषयी कोणताही आक्षेप नाहीये। कोणतीही भाषा असू दे, कोणताही धर्म असू दे, आम्ही सगळे समाजात एकत्र राहतो। पण मग मराठीलाच विरोध का? मॅडम अन्याय होतोय का? पोलिसांची दडपशाही सुरू आहे का? मॅडम, पोलिसांची दडपशाही सुरू आहे का? अरे माझा रुक गिराई की तो ऐसे नहीं छोड़ दे, ले इधर ले। ले इधर इधर। तर मराठीला विरोध का असा सवाल इकडे उपस्थित करण्यात आलेला आहे। आम्ही सगळ्या भाषा बोलतो पण मराठीलाच विरोध का केला जातोय असं प्रश्न विचारण्यात आला। दरम्यान पोलीस दडपशाही करतायत असा सुद्धा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। आम्हाला मोर्चा काढू दिला जात नाहीये, मराठीबद्दल बोलू दिलं जात नाहीये, पोलीस दडपशाही करतायत अशा भावना मनसे कार्यकर्त्यांनी मांडलेल्या आहेत। दरम्यान पोलिसांकडून आज मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे, मोर्चा काढू दिला जाणार नाही असं सांगण्यात आलंय। तरी सुद्धा मनसे मोर्चावरती ठाम आहे, आज काहीही झालं तरी मोर्चा निघणारच असं मनसे कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे। आपण बघतो जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। एकीकडे जोरदार घोषणाबाजी केली जाते, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे, मात्र पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय आणि तितकाच पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येते आहे। अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस दडपशाही करतायत असा आरोप मनसे कार्यकर्ते करतायत। मराठीला विरोध केला जातोय, आम्ही सगळ्या भाषा बोलतो, मात्र मराठीला विरोध का असा सवाल सुद्धा मनसे कार्यकर्ते उपस्थित करतायत। किती धरपकड केली तरी सुद्धा गनिमी काव्याने हा मोर्चा काढला जाईल असं मनसेकडून सांगण्यात आलंय। मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, सामान्य माणूस नेतृत्व करेल असं सुद्धा मनसेकडून सांगण्यात येत आहे। विजय देसाई आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। विजय, सध्याची काय परिस्थिती आहे? पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने आणि कार्यकर्ते किती आहेत? या ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड सध्या सुरू आहे। मराठी माणसं या ठिकाणी येतात, त्यांना बसमध्ये सरकारी गाडीमध्ये घेऊन जात आहेत। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। आपण या ठिकाणी महिलांचा आक्रोश आहे।
तर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू झालेली आहे. मीरा रोडमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज मोर्चा काढता येणार नाही यासाठी जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. मात्र तरी सुद्धा मनसे मोर्चावरती ठाम आहे. आज मीरा रोडमध्ये मोर्चा निघणारच असं मनसेकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा आज तैनात करण्यात आलेला आहे. मराठीला विरोध का, आम्ही सगळ्या भाषा बोलतो, पोलीस दडपशाही करतात अशा पद्धतीचा आरोप सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आज या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल, सामान्य माणूस करेल असं सुद्धा मनसेकडून सांगण्यात येत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा आज मीरा रोडला तैनात करण्यात आलेला आहे. आज पहाटेच 3:30 वाजताच्या सुमारास अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य आपण ऐकलं. काही झालं तरी आज मोर्चा निघणारच असं संदीप देशपांडेंनी सांगितलंय. दरम्यान मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा मनसेकडून करण्यात आलाय. आपण दृश्यांमध्ये बघतोय मनसेचे काही कार्यकर्ते आहेत. तर आपण दृश्यांमध्ये बघतोय मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला एका बसमध्ये भरून मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मी काय बोलणार काय? तर पोलीस दडपशाही करतायत असा आरोप मनसेकडून करण्यात येतोय. अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तरी सुद्धा मनसे मोर्चावरती ठाम आहे. पोलिसांकडून दडपशाही केली जाते. मराठीला विरोध का केला जातो असा सवाल सुद्धा मनसेने उपस्थित केलेला आहे. मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आपण दृश्यांमध्ये बघतोय. गनिमी काव्याने मोर्चा काढला जाईल असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. यानुसार अनेक कार्यकर्ते आपल्याला रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळत आहेत. आज काही झालं तरी मोर्चा निघणार असं मनसेकडून सांगण्यात आलंय. दरम्यान तितकाच मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आपण दृश्यांमध्ये बघतोय अनेक पदाधिकाऱ्यांना, अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आज मोर्चाला परवानगी नाहीये, मोर्चाची परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे आज मोर्चा काढू नका असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. तरी सुद्धा मनसे आज मोर्चावरती ठाम आहे. आज मोर्चा निघणारच असं मनसेकडून सांगण्यात आलंय. दरम्यान पोलिसांकडून सुद्धा आता या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. आपण दृश्यांमध्ये बघतोय मगाशी सुद्धा बसमध्ये भरून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुन्हा एकदा